दिवस दुसरा कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आम्ही बोटीतून दिसत आहे तुम्हा सगळ्यांना. आणि ही आहेत मामी. मामी म्हणजे एक व्यक्तिमत्व, खूप छान त्यांचा स्वभाव आहे. आणि इथं कुरवरपूरला आम्ही बोटीतून पास करून आलो आणि मध्येच ही एक क्लिप जोडली गेलेली आहे पिठापूरची. आणि कुरवरपूर हे इतकं शांततेचं वातावरण आणि इतकं छान प्रसन्न वातावरण होतं, जे नदी पार करून जावं लागतं. आणि इथं दत्त महाराज पण प्रसन्न झालेले आहेत. महादेव, हे महादेवांचं मंदिर आहे कुरवरपूरमधलं. आणि त्यांचं लिंगाचं काहीतरी नाव आहे, माझ्या लक्षात राहिलेलं नाही आहे आता, बरेच दिवस वर्ष झालं त्यामुळं. आणि इथं अष्टलक्ष्मीची महालक्ष्मीची पूजा, मूर्त्या, असे स्टॅच्यू, भरपूर असे मस्त असं मंदिर त्या कुरवरपूरमध्येचही आम्ही पाहिलं. आणि कुरवरपूरमधील हे दत्त मंदिर, जिथं दत्तात्रयांचा जप 365 दिवस चालू होता. आणि तिथं आम्ही महाप्रसाद वगैरे घेतला दत्तांच्या इथं रोफमधून. यमाका देवी म्हणून आहे. हिनं 21 वर्षे की 14 वर्ष असं काहीतरी तप केला होता. त्या ठिकाणी महादेव प्रसन्न झाले होते. आणि इथून आम्ही निघालो होतो बोटीतून, नंतर रोपमधून. आणि खूप मजा आली. सगळ्याजणी मस्त एन्जॉय करत होत्या, कारण एवढ्या वर्षाने आपण अशा काही ट्रीपला जातो, त्यावेळी खूप एन्जॉय होतं. इथं सोनलताई, सविताताई, त्या पण मस्त अशा गॉगल घालून एन्जॉय करत होत्या. आणि शांततेत सगळ्या, म्हणजे इतकं देवदर्शन आणि इतकं छान प्रसन्न झालं की प्रत्येकीला. आणि इथं ही निशा, पुन्हा दोघी तिघी ह्या मैत्रिणी, जे मला पटकन नावं घेता येत नव्हती, कारण आपल्या ह्या संसाराच्या ह्याच्यात बाकीच्या ह्या गोष्टी पण लक्षात ठेवणं फार मुश्किल होतं. आणि बऱ्याच जणी मस्त एन्जॉय करत होत्या. सगळ्याजणी थोड्याशा नवीन मैत्रिणी झाल्या आहे. निशा, आणि हिचं नाव काहीतरी आहे, ती हॉस्पिटलमध्ये आहे कामावर. आणि सगळ्याजणी आमचं बघून इथून पूर्ण आतमध्ये गुहा आहे, तिथं काहीच दिसत नाही अशा ठिकाणी महादेव प्रसन्न झालेले आहेत. आणि आतमध्ये आम्ही पूर्ण गुहेत गेलो होतो आणि दर्शन घेऊन पुन्हा बाहेर आलो, जिथं वाकून जावं लागतं. आणि बघा, जिथं कोणी येत नाहीत अशाच ठिकाणी महादेवांचं हे झालेले आहेत, प्रसन्न झालेले आहेत. अशा मोठमोठी मंदिरं वगैरे अशाच ठिकाणी आहेत, जिथं शांती समाधान असेल तिथं. आणि खूप सुंदर असं पावित्र्य इथं राखलं जात होतं एकदम शांतता होती. आणि अशी मंदिरं, पुरचं पण जे मंदिर आहे त्याचं पण गुरुचरित्रामध्ये पूर्ण उल्लेख आहे. आणि बघा, बरेच अशी ठिकाणे आहेत जे आपल्याला माहितीही नसतात. आणि योगायोगाने कसं आपण जितकं नामस्मरण किंवा काही गोष्टी करतो, त्यातून त्या ठिकाणी भेट ही होते आपली. आणि मला चांगला अनुभव आलेला आहे. जितकं आपण नामस्मरण किंवा काही हे करत असू, तर त्या ठिकाणी देवस्थानं आपल्या म्हणजे घडून येतात ह्या गोष्टी. आणि इथून आम्ही परतीच्या प्रवासाला पुन्हा चाललो. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका.